नमस्कार. संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये डिंकाच्या पोळ्या आहेत. त्याच्यासाठी इथे मी 2 वाट्या गूळ, 2 वाट्या शेंगदाणे, 1 वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी डिंक घेतला आहे, म्हणजे 50 ग्रॅम आहे. आणि साजूक तूप घेतलेलं आहे. सगळ्यात आधी मी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे. तूप घातल्यानंतर हा जो डिंक घेतलेला आहे मी तो थोडा थोडा घालून आपण हा तळून घ्यायचा आहे. जास्त तूप मी घेतलेलं नाही, कारण ह्या पदार्थाला आपल्याला तूप लागणार नाही. तुम्ही जर जास्त तूप घालून सगळा डिंक एकदम तळला तरी चालू शकतं, पण मी 2 चमचे तुपावरच सगळा तळून घेते. बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे छान आतपर्यंत खरपूस असा हा तळून होतो. आता सगळा डिंक मी तळून घेते. अर्ध्या वाटी 50 ग्रॅमचा एवढा प्लेट भरून डिंक झालेला आहे. आणि आता त्याच कढईमध्ये हे जे शेंगदाणे आहेत, थोडंसं तूप शिल्लक, आपण तुपावरच हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची. फक्त शेंगदाण्याचा रंग जास्त चेंज नाही झाला पाहिजे. बारीक गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे. आता त्याच शेंगदाण्यामध्ये मी हे पांढरे तीळ घालते. फक्त तीळ घेताना गावरान तीळ घ्या, म्हणजे शरीराला आणखी जास्त छान फायदा होईल. आणि आता शेंगदाणे आणि तीळ दोन्ही एकत्र आपण परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे. तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आणि नंतर भाजल्यानंतर तीळ, शेंगदाणे आणि गूळ हे सगळं एकत्र करून झाल्यावर मी याच्यामध्ये जायफळ आणि इलायचीची पावडर घातली आहे. आणि आता सगळं थोडं थोडं मी मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घेते. आता वाटल्यानंतर हे जाड गोळा झालेला दिसतो आहे. आपल्याला याच्या पोळ्या लाटायच्या, म्हणून आता मी फक्त 3-4 चमचे सारण याच्यात घेतले आणि परत वाटून घ्यायचे, म्हणजे हे एकदम पावडर होते. पावडर केल्यामुळे काय होतं, सगळीकडे पोळीमध्ये सगळीकडे साईडला आपण जेव्हा पुरण भरतो ते सगळीकडं पसरलं जातं. आणि आता मी सारण भरते. याच्यामध्ये सारण भरलं की व्यवस्थित पोळ्या लाटून घ्यायच्यात. आणि जे आधी आपण सारण केले ते महिनाभर तुम्ही स्टोअर करून बरणीमध्ये ठेवू शकता. फक्त प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवू नका. आणि जसं लागेल तसं तुम्ही मुलांना टिफिनला पण एखादी पोळी करून देऊ शकता. सगळ्यांना घरात खायला दिलं तरी खूपच छान आहे. कोणालाही कळणार नाही की याच्यामध्ये डिंक घातलेला आहे. म्हणजे आपल्या मुलांना, सगळ्या घरातल्या सदस्यांना डिंकाचा शरीरात समावेश पण होईल आणि हाडांना मजबूती पण मिळते. आता पोळ्या खूप छान फुलून आलेल्या बघू शकता तुम्ही. आता मी फक्त 4च पोळ्या लाटलेल्या आहेत. त्या मी बारीक गॅसवर व्यवस्थित तूप घाला किंवा तेल घाला आणि व्यवस्थित सगळ्या पोळ्या करून घेते मी. आणि केल्यानंतर फक्त वरनं आपण तूप घालून या पोळ्या द्यायच्या आहेत. आता पोळ्या तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.